मागील 3 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्यापही संप मिटलेला नाही. त्यामुळे पूर्णतः बसेस रस्त्यावर धावताना दिसून येत नाही. जिल्ह्यात शिवशाहीच्या 45 बस एकाच जागेवर उभ्या असल्याने मेंटेनन्सचा खर्च वाढला असून ही बाब महामंडळाला डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी 3 महिन्यापासून संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. दुसरीकडे महामंडळालाही आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे. मागील 3 महिन्यापासून बसेस उभ्या असल्याने त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च वाढला आहे. महामंडळाला महिन्याला मेंटेनन्सची 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येत असल्याची माहिती आहे. 3 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्याने जिल्ह्यातील बसेस बंदच आहेत. बस एकाच जागी उभ्या असल्यास त्याचे मेंटेनन्स ठेवणे गरजेचे आहे. काही बस बंदही पडत आहे. त्या बसला दिवसातून एकदा सुरू करावे लागते. आगारातील स्पेअर पार्ट चोरीला जाऊ नयेत, कोणतेही साहित्य बाहेर जाऊ नये, अनोळखी व्यक्ती आत येऊ नये यासाठी प्रत्येक आगारात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे चोरीचा प्रकार घडत नसला तरी मेंटेनन्सचा वाढता खर्च डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे. लवकरच चालक आणि वाहक जसजसे उपलब्ध होतील त्या प्रमाणात बसेस सुरू होणार असल्याचं विभाग नियंत्रक श्रीकांत गबने यांनी सांगितले आहे. एक शिवशाही धरून जवळपास 375 बसेस आहेत. त्यापैकी शिवशाही बसेस 45 आहेत आणि राहिलेल्या 330 साध्या बसेसमधून आपण जवळपास 45 गाड्या या साधारण आपण ऑपरेट करीत आहोत. आता सध्या आता जे चालक वाहक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. आता बरेचसे कर्मचारी आपले संपावर आहेत, पण आता जे चालक वाहक आहेत त्यांच्याद्वारे आपण वाहतूक सगळ्या करतो. आणि शिवशाही बसेस आमच्याकडे 45 बसेस आहेत. मोठ्या प्रमाणात त्या बडनेरा आणि अमरावती आगारात, तसेच परतवाड आगारात, दर्यापूर आगारातसुद्धा या बसेस आहेत. पण सध्या या बसेस आमच्याकडे चालक वाहक कमतरतेमुळे आपण आता सध्या त्या बसेस काढलेल्या नाहीत. आणि याचा मेंटेनन्सचा खर्च म्हटलं तर फक्त आपण जे डेली मेंटेनन्स करतो, रोजच्या रोज गाडी चालू करण्यापडता एक ते बॅटरी व्यवस्थित राहून आपण त्याचा मेंटेनन्स करतो. बाकी त्याचा खर्च काही तेवढा वाढलेला नाही आपल्याकडे. आणि जसे जसे आपण गरज आहे, जसे जसे चालक वाहक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता हजर होत आहेत, जसे जसे आपल्याकडे चालक वाहक रुजू होत आहेत त्याप्रमाणे आपण बसेस काढतो आहेत. आणि बसेस बंद नाहीत. जे आपले यांत्रिक कर्मचारी आहेत प्रत्येक आगारात आहेत सुद्धा आमच्या विभागीय कार्यशाळा आहे, तिथेसुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणात यांत्रिक कर्मचारी आहेत, त्याद्वारे बस दुरुस्तीचे काम केले जाते. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.